आणि पुढची बातमी देखील नाशिकमधूनच आहे, मात्र नाशिकच्या बाजूला असलेल्या शहरातून येवल्यातून। येवल्यामध्ये या रंगपंचमीचा मोठा उत्साह असतो आणि येवल्यामध्ये रंगपंचमीच्या निमित्तानं विशेष सामन्यांचं आयोजन करण्यात येतं। गेल्या 350 वर्षांपासून रंगपंचमीची परंपरा यंदा देखील येवलेकरांनी कायम ठेवली। रंगपंचमी निमित्तानं मुक्त रंगांची उधळण करत रंगांचे सामने येवल्यात खेळवण्यात आले। दिवसभर चौकाचौकात रंगांची उधळण करण्यात आली। त्यानंतर संध्याकाळी टिळक मैदानात आणि डीजे रोड येथे ट्रॅक्टरवर रंगांचे ड्रम भरून आणण्यात आले। ड्रममधील रंगांची उधळण येवलेकरांनी केली। रंगांच्या सामन्याची ही दृश्य पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या घरांवर नागरिकांनी गर्दी केली। येवल्यातीलच नाही तर बाहेरगावून देखील नागरिक या रंगोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात। प्रेम, उत्साह, आनंद याचं प्रतीक म्हणजे रंगपंचमी। रंगपंचमी तर भारतात सर्वकडे साजरी केली जाते, पण येवल्यामध्ये जी रंगपंचमी साजरी केली जाते ती अनोखी असते। अशी रंगपंचमी इतरत्र कुठेही साजरी होईल असं वाटत नाही। इथे 50-60 ट्रॅक्टर एका दिशेने, त्याच्या विरुद्ध दिशेने 50-60 ट्रॅक्टर येऊन एकमेकाच्या अंगावर रंग जे फेकतात ते दृश्य काही पाहण्यासारखंच नाही। ही प्रथा आमच्याकडे जवळजवळ 200-250 वर्षापासूनची जी प्रथा चालू आहे ती आजही आमच्या तरुणांनी टिकून ठेवलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।